पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मतदानाला सुरुवात. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कसोटी. कोण मारणार मैदान याकडे लक्ष. शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न द्या. पालकमंत्री हसन मुश्रीफांची पंतप्रधानांकडे मागणी. उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन. संध्याकाळी सरकारची पत्रकार परिषद. विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष. लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक. इंडिया आघाडीचे के सुरेश आणि एनडीएच्या ओम बिर्ला यांच्यामध्ये लढत. जय फिलिस्तानीची घोषणा देणाऱ्या ओवेसींना अपात्र ठरवा. सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील हरिशंकर जैन यांचं राष्ट्रपतींना पत्र. नीट घोटाळ्यामध्ये बीड आणि माजल गावातील दोघांची नावं समोर. नांदेड एटीएसनं दोघांना घेतलं ताब्यात. सब एजंट म्हणून सुरू होतं काम. नीट परीक्षा घोटाळ्यातील आमिषाचे 14 बळी. प्रत्येकी 50,000 ॲडव्हान्स देणाऱ्यांची चौकशी होणार. आरोपी जलील पठाणचं निलंबन. पुण्यामध्ये आढळले झिका व्हायरसचे 2 रुग्ण आढळलेल्या परिसराचं महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण. पावसाची ओढ आणि पुण्यातील धरणांनी गाठला तळ. खडकवासला धरण फक्त 3.58 टीएमसी पाणीसाठ्यासह. पालखी सोहळ्यानंतर पाणी कपातीची टांगती तलवार. कशेडी बोगद्याला 8 ते 9 ठिकाणी गळती. जिओलॉजिकल सर्व्हे पूर्ण. तत्काळ उपाययोजना केल्या जाणार. आणि सेल्फीच्या नादात विद्युत तारेचा धक्का. घटनेत 3 कामगार गंभीर जखमी. बुलढाण्यातल्या शेगावमधला प्रकार.